भीती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याच्या या मैफिलीमध्ये खरं तर प्रत्येक भागागणिक आपल्याला नित्य नवीन असा विषय, आशय आणि त्या अनुषंगाने कथा, कविता, ललित लेखन अशा विविध प्रकारचं लेखन अनुभवायला मिळतंय. बरं या लेखनामधनं किती वैविध्य आशय विषयाचं तर दिसतंच, पण शैली सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या या लेखकांच्या माध्यमातनं, कवींच्या माध्यमातनं आपल्या समोर येते. आणि त्यामुळेच मला असं वाटतं, की साहित्य रंगाचं दस्तऐवजीकरण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण एका क्लिकवर आपल्याला आज 26, 27 म्हणजे जसजसे आपले भाग पुढे होत जातायत, तितके लेखक आणि कवी एका क्लिकवर आपल्याला सापडणार आहेत. त्यामुळे पुढच्या काळाच्या दृष्टीने खरोखरच साहित्य रंगाचा हे दालन आपल्या सगळ्या साहित्य रसिकांसाठी खूप मोठी देण असेल असं निश्चित वाटतं. आणि आम्हालाही निश्चित समाधान, आनंद आहे, की या साहित्याचा विचार एका दृष्टीने साहित्य जागर आपण घडवतो आहोत आणि त्यामुळेच साहित्य रंगाचा आजचा भागही तितकाच वेगळा आणि परिपूर्ण असा असणार आहे. त्यासाठी आज 2 सशक्त लेखिका आणि कवयित्री आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपण स्वागत करूया प्रसिद्ध लेखिका, कवयित्री सिसिलिया कार्वालो आणि प्रसिद्ध कवयित्री, लेखिका मीनाक्षी पाटील यांचं. दोघींचंही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर दोघींनाही मला सांगायला खूप बरं वाटतंय, की या प्रत्येक भागागणिक नवीन एक वेगळं साहित्याचं दालन खुलं होतंय आणि या सगळ्यात एक महत्त्वाचा सेतू ज्याला म्हणता येईल, तो महत्त्वाचा सेतू म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक, शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. नीलमताई, स्वागत आहे आपलंही. नमस्कार. नमस्कार. नीलमताई, आज 2 सशक्त व्यक्तिरेखा आपल्याकडे आलेल्या आहेत, तर आपण त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते. आपल्याला जर का कोणी विचारलं की गेल्या काही दशकांमध्ये महिलांच्या भावना, महिलांचे विचार, महिलांचं बदलते जीवन यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये साहित्यामध्ये मांडणी करणाऱ्या समर्थ लेखिका कोण, तर त्याच्यामध्ये बिनीच्या लेखिका म्हणून डॉक्टर सिसिलिया कार्वालो आणि मीनाक्षी पाटील दोघींचा समावेश होईल. दोघींचंही कार्यक्षेत्र पाहिलं तर मीनाक्षी स्वतः शासकीय अधिकारी आणि असं म्हणणं मी बरं दिसत नाही, पण म्हणते की शासकीय अधिकारी असूनही एवढं संवेदनशील करण्याची वेगवेगळी माध्यमं ज्यांनी एका अर्थाने स्वतःचं कार्य आणखी स्वतःची सेवा, शासकीय सेवा याचा एक अगदी सुंदर असा सूत्र जुळून आलेला आहे आणि त्याच्यामुळे दोघींचंही वैशिष्ट्यपूर्ण असा सहभाग राहिलेला आहे. दुसरं, आपल्या गेल्या काही दशकांमध्ये जे काही बदल झाले त्याच्यामध्ये त्याचं सर्व प्रकारच्या साहित्याचा उपयोग करून स्वतःला व्यक्त करण्याची प्रचंड उर्मी असणारी लेखिका म्हणून सिसिलियाकडे मी पाहते. सिसिलिया आमच्या बरोबर, माझ्या आणि तिच्या लक्षात असेल की 25-30 वर्षापूर्वी जेव्हा बीजिंगचं विश्व महिला संमेलन झालं त्यावेळेला असं चाललं होतं की फक्त NGOज आणखी ऍक्टिव्हिस्ट घ्यायचे त्या सगळ्या सहभाग करून, परंतु सिसिलियाचं नाव आम्ही सगळ्या आमच्या मैत्रिणीने आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी एक सर्जनशील व्यक्ती म्हणून घेतलं आणि आजही त्या काम करतायत. म्हणजे स्वतःचीच पाठ थोपटून घेणं बरं नाही, परंतु आपण तिला भेटणं ही आमचं एक चांगलं भाग्य आहे असं म्हणायला पाहिजे. आणि दुसरं तुम्हाला सांगायला हरकत नाही, नंतरही बोलताना सांगेन की बीजिंगला चंद्र तिथून वेगळाच दिसतो, कारण अंतर फरक आहे भारतातून दिसणारा चंद्र आणि तो चंद्र पौर्णिमा होती मला वाटतं, आणि तो चंद्र मी आणि सिसिलियाने एकत्र बीजिंग मधून पाहिलेला आहे. ऋणानुबंध आमचा आहे आणि सिसिलियाची फार भेट झाली नाही. ते सुद्धा त्यांच्या लेखिका, त्या प्राध्यापकापासून प्राचार्य आणि त्याच्यानंतर 45 पुस्तकं, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक वर्षी एखादं पुस्तक तुझं प्रकाशित झालं असावं असं मला दिसतंय की काही वेळेला 2 अशी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मराठी साहित्यप्रेमींना तिचं व्यक्त होणं इतकं आवडलेलं आहे की तिच्यावरती, सिसिलियावरती खूप प्रकारच्या पुरस्कारांचा वर्षाव झालेला आहे आणि कुठल्याही दबावाखाली न येता स्वतंत्रपणाने स्वतःची भूमिका मांडणारी आणि स्वतःचं स्वत्व जे आहे त्या संदर्भामध्ये स्वतःचा आग्रह पुढे नेणारी, म्हणजे मृदुभाषिक पण मनाने कणखर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असणारी सिसिलिया, त्याच्याबद्दल तिचं एक आज आपल्याला खरंच छान वाटतंय मला की सिसिलिया स्वतः आलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी मध्येच वरून अहोवर येते, कारण ऐकणारे लोक म्हणतील काय यांचं अगोदर चाललं. शेवटी असं होतं की आपण ते काळाच्या बरोबर जरी
असलो तरी सुद्धा मैत्रीचा विचाराचा धागा असतो तो कायम असतो. आणि या दृष्टीने आपलं साहित्य रंगाचा जो हेतू आहे मुख्य, आणि हे सिसिलिया मी यांना सांगू इच्छिते की वेगवेगळे लेखक वेगवेगळ्या कार्यक्रमात मोठ्या संमेलनात भेटतात, त्यांच्या कवितेला लिखाणाला दाद देतात, पण त्याच्या पलीकडे कवीला किंवा साहित्यिकाला जे व्यक्त करायचं असतं ते व्यासपीठ मुक्तपणाने त्यांना मिळतच नाही असं बऱ्याच वेळेला वाटतं. कारण त्या त्या कार्यक्रमाच्या चौकटीमध्ये बसलेलं असतं, त्यामुळे त्यांना जे स्वतःचं साहित्य भावलेलं असतं की आपल्या माझ्या सगळ्या ते अंतःकरणाच्या जवळचं साहित्य ते त्यांनी व्यक्त करावं, म्हणून हा आपण कार्यक्रम घेतो, ज्याच्यातून रसिकांना पण त्यांची ओळख होते, परत एकदा त्यांच्याबद्दलची उत्सुकता असते. आणि काही वेळेला कसं असतं, साहित्यिकांना आवडतं स्वतःचं जे साहित्य असतं तेच त्यांनी कुठेतरी व्यक्त केलेलंच असतं, प्रसिद्ध झालेलं असतं, पण त्याच्याकडे त्या स्वतः पाहत असताना एका निरपेक्ष दृष्टीने बघत असतानाच वाचकांना आणि श्रोत्यांना ऐकण्याची संधी मिळणं ही पण फार मोठी गोष्ट आहे. कारण एरवी कार्यक्रमांचं जे आपलं शब्दांकन किंवा साहित्यीकरण होतं ते काही काळापुरतं असतं, परंतु YouTube हे जे समाज माध्यम आहे त्याच्यामध्ये लक्षावधी कोट्यावधी असे अनेक प्रकारच्या बाटा मोकळ्या आहेत, आणि त्या जिथे जायचंय त्याला ते शोधण्यासाठी आज तरी दिसतंय आपल्याला की ते आरकुक सारखं काही बंद वगैरे पडलेलं नाहीये किंवा पडणारी नाही, आणि ते आपणही आपल्याकडे परत साठवून ठेवू शकतो परत दुसऱ्या माध्यमाच्यासाठी. आणि म्हणून आम्ही या YouTubeवरचा एक प्रपंच सुरू केला असं म्हणायला हरकत नाही. उत्तरा आणि मी आम्ही दोघींनी मिळून, आणि त्यामध्ये काम करत असताना आमचं असं लक्षात येतंय की प्रसिद्धी ज्यांची झालेली आहे, मान्यवर आहेत, पण तरीही पण त्यांचा ते एखादा पाण्याचा बर्फाचा एक अष्टांश तुकडा वर दिसावा एवढंच त्यांचं साहित्य लोकांना आजही पोचलेलं असेल किंवा काही ठराविक रसिकांपर्यंत पोचलं असेल तरी अजून खूप पैलूंवरती प्रकाश पडू शकतो. महत्वाचं म्हणजे पुस्तकं कुठून मिळतील याची सुद्धा माहिती आम्ही शेवटी सांगायला सांगतो की जेणेकरून लोकांना तिथपर्यंत पुस्तकांच्या पर्यंत माग घेता येऊ शकेल आणि साहित्याबद्दल तुमच्या अधिक उत्सुकता लोकांची मनामध्ये तयार व्हावी, हा या कार्यक्रमाच्या मागचा हेतू आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना साहित्य संमेलनाला येता येत नाही पण वाचनाची आवड असते, अशी अनेक माणसं आहेत की जी संमेलनाला येतच नाहीत किंवा गर्दीच्या ठिकाणी जातच नाहीत, परंतु ती व्यक्ती म्हणून जोडलेली हजारो लाखो माणसं असतात. त्यांना सुद्धा मला अनेकांच्याकडून प्रतिक्रिया आल्या की आम्ही रात्री 1ला सुरू केलं आणि 2 वाजेपर्यंत न थांबता तो कार्यक्रम पाहून घेतला, किंवा अनेक जण मुद्दाम शोध सुद्धा त्या कार्यक्रमाचा घेतात आणि त्याच्यावर सातत्याने समाजात भेटतो तेव्हा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. आणि या दृष्टीने आमचं सुद्धा साहित्यिक विश्व अधिक व्यापक होण्यासाठी साहित्य रंगाचा खूप मोठा भूमिका आहे असं दिसतंय. आणि सिसिलिया आज जे तुम्ही खबर करणार आहात त्याच्याबद्दल तू उत्सुकता आहेस, मी ते वाचलेलं आहे, पण त्याच्यावरती मी शेवटी बोलीन. डॉक्टर मीनाक्षी पाटील सौंदर्यशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आल्याबद्दल 5 सुवर्ण पदकं प्राप्त झालेली आहेत. त्याच्याबद्दल खूप कौतुक करावं थोडं थोडंच आहे. त्याचबरोबर तुम्ही साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव आहात. साहित्य संस्कृती मंडळाच्या खरं चांगल्या कामाकडे तेवढं समाजाचं लक्ष राहत नाही. एखाद्या पुस्तकाकडे मध्ये काही त्रुटी राहिली तर त्याचं खूप विधान मौनात बाकीच्या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनात आरडाओरडा होतो. बाहेर समाजाचं लक्ष असतं. ऑलवेज यू आर अंडर स्कॅनर की काय करते साहित्य संस्कृती मंडळ. पण असं असलं तरी सुद्धा तुम्ही स्वतःची ऊर्जा, स्वतःचं लिखाणाची आवड, स्वतःचं एक ज्याला आपण म्हणू की सर्जनशीलता याला जागृत ठेवलेलं आहे. ते त्याच्यामधलं जे रोपटं आहे ते तुम्ही सुकू दिलेलं नाहीये. इज इट इन युअर DNA आहे. त्याच्यानंतर ललित दसस ललबाय हे काव्यसंग्रह, त्याचबरोबर समीक्षा, खानदेशी म्हणी, तुमच्या दोघींमध्ये वैशिष्ट्य दिसते की बोलीभाषा जास्त प्रचलित करण्यासाठी दोघी तुम्ही काम केलेलं आहे आणि करता आहात. त्याचबरोबर तुमच्या कवितांचा समावेश अनेक ठिकाणी झालेला आहे. अनेक चित्रप्रदर्शनं आणि त्याच्यामध्ये अभिनय आणि दिग्दर्शन, अभिनय केलेला आहे माझ्या लक्षात नव्हतं, परंतु अभिनय सुद्धा केलेला आहे आणि अभिनयाच्या सुद्धा क्षेत्रामधून स्वतःला तुम्ही व्यक्त करताय. तुमच्या ज्या कविता आहेत त्या एका अर्थाने म्हणता येणार नाही, सर्वार्थाने स्त्रीवादी म्हणता येईल असं साहित्य तुमचं मला जे काही दिसतंय त्याच्यावरून खास लक्षात येते. तुम्हाला अनेक मीनाक्षींना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना सुद्धा, आणि त्या पुरस्कारांची सुद्धा एकूण व्यापकता पाहिली तर ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंतचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अतिशय दोघी जणी तुम्ही सक्रिय आणि कृतिशील साहित्यिक आहात, हे मला फार वैशिष्ट्य वाटतं. म्हणजे महिलांच्या पैकी पण मला अशा दिसतात स्त्रिया साहित्यिक आणि पुरुष वर्गापैकी दिसतात 2-3 प्रकारची माणसं की काही जण अजिबातच दुसऱ्या कुठल्याच माध्यमातून व्यक्त होत नाही.
काही जण सर्व माध्यमांमध्ये कृतीशील असतात आणि काही जण तर त्याच्यातून अजून काही मुद्दे प्राप्त करायचा प्रयत्न सातत्याने करत असतात की जे पुढे नेता येतील. त्या दृष्टिकोनातून विश्व मराठी संमेलन किंवा याच्यावरती जी मीनाक्षी पाटील यांची सगळी छाप आपल्याला दिसून येते, ती जर का पाहिली तर सिसिलिया आणि मीनाक्षी हे दोघी महाराष्ट्राच्या जर का आपण म्हटलं की एक बिनीच्या लेखिका आणि पुढच्या काळामध्ये मागे वळून पाहतील त्यावेळेला मराठी साहित्यिकांच्या मध्ये जुन्या मोठ्या लेखिकांचं जशी नावं घेतली जातात, म्हणजे मी आता तुम्हाला आपलं बोलावलंय म्हणून काही बोलत नाही, तुम्ही काय माझ्या मतदार नाही आहात, पण तरी शिवरकर किंवा इरावती कर्वे यांची जशी नावं घेतली जातात तशी स्त्री लेखिका जी 5-50-100 नावं घेतली जातील त्याच्यामध्ये बिनीच्या लेखिका दोघींचंही नाव असेल आणि त्याच्यामुळे साहित्य रंगाचे आम्ही अतिशय भाग्यवान संयोजक आहोत असं मला वाटतं. आणि उत्तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी अगदी नीलमताई, तुम्ही म्हणालात तसंच आहे. दोन विनीच्या लेखिका आणि दोघींमध्ये आणखीन एक साम्य म्हणजे आपण एक लेखक एक कवी असं निवडतो, पण या दोघी लेखिकाही आहेत आणि कवयित्रीही आहेत. आज एक एक पैलू त्यांचा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे सिसिलिया, तुझ्यापासून सुरुवात करू. कथा विश्व मुळातच इतकं वैविध्यपूर्ण असतं आणि तुझ्या सगळ्या कथांमध्ये ते अगदी थेट जाऊन भिडणं आणि काळजाला हात घालणं ज्याला म्हणतात ते आहे. त्यामुळे आज सुरुवात करताना पैंजणाचे झाड या तुझ्या ग्रंथातली एक कथा आज आम्हाला तू ऐकवशील. अजून आहे जागे गोकुळ. तर आपण कथेपासून सुरुवात करूया. नमस्कार, धन्यवाद उत्तरा आणि निलमताई, मी तुमचे खूप आभारी आहे. खरं म्हणजे की आपण बीजिंगला गेला होता तेव्हा आपण महाराष्ट्राच्या निमंत्रक होतात आणि आपण माझा त्या समितीमध्ये आणि एकूणच आपल्या गटामध्ये समावेश केला, याबद्दल पुन्हा एकदा म्हणजे आता 30 वर्षांनी पुन्हा एकदा आभार मानते. आणि वसईतही आपण आला होतात आणि 500 स्त्रियांचा मेळावा आपण घेतला होता. त्यावेळेला खूप चांगलं मार्गदर्शन, अजूनही माझ्याकडे त्याची छायाचित्र आहेत आणि ते सगळं आठवतंय. आणि मधल्या काळात आपण भेटत होतो, पण आता काही कारणास्तव आपण आपापल्या व्यवसायामध्ये गुंतल्यामुळे नाही भेट झाली. पण अशा प्रकारच्या आभासी कार्यक्रमांमध्ये आणि विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये पण आपली भेट झाली होती. तर आपण खूप छान प्रस्तावना दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मी माझा एक ललित लेख वाचण्याचा प्रयत्न करते. अजून आहे जागे गोकुळ. गोकुळाष्टमीचा दिवस. संध्याकाळ धर्तीवर पसरत चालली होती. काळोखाचा पदर पसरून धरतीला ती पदराखाली घेत असावी बहुधा. मानवी मनोऱ्यावर चढून एखाद्या कन्हैयाने दहीहंडी फोडली असावी. सगळे गोविंदा थकले असावेत, विसावलेही असावेत. पावसात व दहीत माखलेले सारे माखनचोर नव्हतेच. सर्वांसमक्षच त्यांनी दही खाल्ली असावी आणि आपला देह माखवला असावा. साऱ्या गोकुळाला दाखवला असावा. त्या उंचावरील दहीहंडीतून पाझरलेलं गुण्या गोविंद्याने राहण्याचं तत्वज्ञानही त्यांच्या देहावरून, त्यांच्या तनावरून मनात झिरपत गेलं असावं आणि त्यात न्हालेलं तन मन निवांत पोहडलं असावं. इतक्यात बँजोचे सूर ऐकू आले. मनाचे कान टवकारले गेले. गावातले सगळे गोविंदा मिळून जणू एकच बासरी वाजवत आहेत. सूर एकदम ताजेतवाने वाटले. हा पावा थकलेल्या शरीरातून असा घुमत राहिलाय याची कुणी कल्पनाही केली नसती. घरातल्या घरात आपलीच पावलं थिरकत आहेत असं वाटलं. हा बँजो वाजवणाऱ्यांच्या आसपासची पावलंही अशीच थिरकत असणार. म्हणजे सारे गोविंदा थकले भागलेले नाहीतच. सारं गोकुळ अजूनही जागा आहे. तर बँजो बासरी झालीये. त्याच्या तालावर गावाची पावलं नाचरी झाली आहेत. वातावरणात बराच वेळ हिंकळणारे हे सूर मला भूतकाळात घेऊन जातात. बालपणापासून ऐकायचे. संध्याकाळच्या वेळी गावात कुठेतरी बासरी वाजत असायची. कोणत्या दिशेतून हे सूर येत आहेत काहीच कळायचं नाही. एका फुंकरीने सारी हवा सुरेल व्हायची आणि आपल्याला त्यावर झुलत झुलवत ठेवायची. ऑक्टोबरच्या तप्त दिवसात वा मे महिन्याच्या भडकत्या उन्हाच्या फुललेल्या गुलमोहरात मनाला गारवा देणारे हे सूर या दिवसातच का बरं घुमतात, याचा शोध खूप उशिरा लागला. शेजारच्या घरातून हे सूर घुमत घुमत यायचे. गिरक्या घेत घेत यायचे. वाडा संस्कृती अजूनही अस्तित्वात होती. कोणत्या तरी एका टोकावरून हे सूर मनावरील तणावाचे खिळे खिळखिळे करायचे.
शेजारचेही गृहस्थ नेहमी आजारी असत, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्यांच्या आजाराचा सुगावा देखील नव्हता. त्यांची देहकाठी तर एखाद्या बासरीसारखीच सडपातळ आणि अंगकांती बांबूच्या रंगाची. रस्त्याने चालताना दिसले की वाटायचे हवेच्या झोताबरोबर उडून जातील की काय. पण त्यांच्या ओठातून जी हवेची किंचितशी झलक निघायची, त्यांनी सुरांची वादळं निर्माण व्हायची. अनेकांची हृदय हलवून टाकायची आणि कित्येकदा तर आपल्याला हवेतच अलगद तरंगत ठेवायचे. त्यांना फुफ्फुसाचा क्षयरोग होता. हवापालट करण्यासाठी आणि गावातल्यांना रोगाचा सुगावा लागू नये म्हणून ते परगावी राहत होते. परगावीच त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांना जेव्हा घरी आणले तेव्हा त्यांच्या रोगाचे गुपित गावाला कळले. त्यांच्या शरीराचा कणाकणाने क्षय होत चालला होता, पण त्यांना एकच फुफ्फुस होते असे कळले. तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. त्या एका भात्यातून निघणाऱ्या हवेच्या लकीरीवर ते सुरांची नक्षी उमटवत होते. क्षणभर स्तब्ध व्हायला झाले. वाटले क्षयाने जर्जर देहाने किती अक्षय आनंद दिलेला आहे गावाला. त्यांच्या मृतदेहाची कूड बघताना त्या बासरीचे सूर निपचित पडून राहिल्यासारखे वाटले. क्षयाने छिद्रांकित झालेल्या त्या बासरीतून आता कोणतेच सूर निनादणार नव्हते. त्यांच्या घुमणाऱ्या पाव्याच्या सुरांवर आमच्याही दारासमोरची झाडं पानं डुलताना पाहिली होती. मीही असेच एक झाड झाले होते डुलणारे, केवळ त्या बासरीच्या सुरांवर. आजही कधी कधी स्टेशनवरील गर्दीत एखादा बासरीवाला बासरी वाजवत असतो. त्याच्या हातातील फुगे तरंगताना दिसतात. तेव्हा कळतं सूर इथूनच येत आहेत. बासरीवाला तर कित्येकदा दिसतच नाही, पण सूर मात्र तरंगत तरंगत आपल्याकडे येत आहेत. मनाला गुदगुल्या करताहेत, साथ घालताहेत. मनाच्या तळाशी निश्चित राहिलेले सूर ढवळत ढकलत वर येतात आणि आपणही गर्दी आणि गोंगाटाच्या वर उचलले जातो आहोत. त्या फुग्यासारखेच हवेत तरंगत राहत आहोत. जेव्हा गर्दी गोंगाटाचा काळ नव्हता तेव्हाची गोष्ट. बुलबुल ताऱ्याचे सूर ऐकू यायचे, तेही रात्रीच्या वेळी. दाटलेला अंधार भेदून हे सूर कानामनात एकवटले जायचे. जणू विश्व अस्तित्वातच नाही. आपल्या भावविश्वावर सुरांनीच जणू गारूड केलेले आहे. सारं गोकुळ निद्रेच्या अधीन झालंय आणि अजूनही जाग आहे ती त्या कृष्ण रंगाने माखलेल्या विश्वाच्या पोटातून उमटणाऱ्या बुलबुल ताऱ्याच्या सुरांना. जाग आहे त्या कृष्ण सुरात रंगलेल्या राधेला. बुलबुल ताऱ्यावर तरंग उमटविणारी बोटं त्या कृष्णाची बोटं अशी आणि इतकी तरल वा नाजूक असतील का? तो अबोल कृष्ण आणि त्याची ती बोलकी बोटं कधी बघायलाच मिळाली नाही. मग कधीतरी कळले की बुलबुल तारा वाजवणारा मुलगा मरण पावला. कोण होता तो कृष्ण? एक रिक्षावाला होता, जाड्या भरड्या हातांचा. त्याच हातातून निघत होते ते सूर तलम स्पर्शाचे. आज तसे सूर कधी ऐकायला मिळत नाहीत. कदाचित कोणी वाजवत असेल बुलबुल तारा, पण वाढणाऱ्या कोलाहलात गाणारा बुलबुलही राहिलेला नाही आणि मनाच्या तारा जुळवणारा संवादही ऐकू येईन असा झालेला आहे. त्यामुळे त्या कोलाहलात पसरलेलं हलाहल पसविण्याचं सामर्थ्यही नाहीसं होत चाललेलं असावं. आणखीही काही सूर मनाच्या तारा छेडत असतात. आजही मनात पिंगा घालणारे हे सूर आहेत व्हायोलिनचे. पहाटे पहाटे चर्चमधून श्रवणारे हे सूर जणू चिरेबंदी दगडी भिंतींना कंठ फुटलाय जणू. संगीत मास्टरांनी गावातील तरुणांचा एक ताफाच तयार केलेला होता, वायोलिन वादकांचा. हा ताफा सणाच्या दिवसात वायोलिन वाजवण्यात तल्लीन असायचा. सप्टेंबर महिन्यात मारिया मातेच्या स्तवनाचे दिवस सुरू व्हायचे. ते 9 दिवस फुलं वाहण्याचे दिवस असायचे. मिरवणूक निघायची आणि गौरीसारखी बसलेली मेरी माऊलीची मूर्ती प्रत्येकाने वाहिलेल्या फुलांनी अगदी बुजून जायची. या संमिश्र सुगंधी वातावरणाला साथ असायची ती गीतांची आणि व्हायोलिनच्या सुरांची. त्या तालावर एक एक पाऊल पुढे पडायचं. जणू मिरवणुकीला गावाला अनंत पावलं फुटली आहेत आणि सारी मिरवणूक स्वर्गाच्या पायऱ्या चढत आहे. खूप उंचावर जाऊन आपणही जणू तरंगतच आहोत. सुगंध असो वा संगीत, त्यात
कोणते एवढे सामर्थ्य आहे जे आपल्याला आपले स्वत्व, आपले अस्तित्व विसरायला लावते, ज्याला लेप नसतो स्थळ काळाचा, जाती धर्माच्या, रीतीभातीचा, स्त्री वा पुरुष असण्याचा. तेथे असतं फक्त मानवीपण. ते फक्त सुगंध, संगीत, संवाद जाणते. त्यामुळेच तर आपण तरुण, ताजेतवाने राहतो. ऑस्कर वाईल्डच्या पंक्ती आठवतात. द सोल इज बॉर्न ओल्ड बट ग्रोज यंग. दॅट इज द कॉमेडी ऑफ लाईफ. अँड द बॉडी इज बॉर्न यंग बट ग्रोज ओल्ड. दॅट इज द ट्रॅजेडी ऑफ लाईफ. कला चिरतरुणच असतात. जरा जर्जर होणाऱ्या देहालाही त्या तारुण्य बहाल करतात. त्यासाठी ययातीसारखा चिरतारुण्याचा वर मागायची आवश्यकताच उरत नाही आणि शरीराच्या कोणत्याही व्यंगाची त्याला बाधा होत नाही. जर्मन संगीतकार बाख आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर बहिरा झालेला होता. तो ऐकू शकत नव्हता, पण याच बहिरेपणाच्या टप्प्यावर त्याच्या संगीताने कळस गाठला. सूरदास अंध होते. पॅराडाईज लॉस्ट आणि पॅराडाईज रिगेन वाला जॉन मिल्टन अंधत्वाच्या विश्वात वावरत होता. आईन्स्टाईन, न्यूटन, मायकेलँजेलो यांनाही व्यंग होतेच, पण केवळ आपल्या कलागुणांनी त्यांनी आपल्या व्यंगावर मात केली आणि सामान्य जनांनाही तरंगण्याची ताकद दिली. बोजड होणाऱ्या मनाला हलकं होऊन तरंगण्याची ताकद. गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरे अपि वसतां सतां. केतकी गंधम आघ्राय स्वयं आयांती षटपदाः. ज्याच्याजवळ गुण असतील त्याच्याकडे रसिक आपण होऊन येतील. केतकीचा गंध घेण्यासाठी भुंगा स्वतः त्या फुलाकडे येतोच ना. आयुष्याचे वेगवेगळे प्रहर असोत वा परिस्थितीचे नानाविध प्रहार असोत, आयुष्याचे पापुद्रे ना पापुद्रे विलग करून पदराखाली घेण्याची किमया कला करू शकते. आपलं कलेवर होऊ न देता कलेवर प्रेम करण्याची, जीव लावण्याची ताकद तिने अशी पदराखाली घेण्यातूनच आपल्याला मिळत जाते. म्हणूनच जागं राहतं मानवजातीचं सारं गोकुळ, मानवजातीचं सारं गोकुळ. वा वा, खरंच आहे. म्हणूनच वाटतंय अजून आहे जागे गोकुळ खऱ्या अर्थाने. कारण कला चिरतरुण असते, तू म्हणालीस ते खूप महत्वाचं. आणि कलेवर प्रेम करणं, कलेवर न होऊ देता, या गोष्टी इतक्या सुंदर रीतीने तू मांडल्यास. आणि तो एक एक प्रसंग असतो, एक एक अनुभव असतो, पण त्या अनुभवातनं आपल्याला जो एक धागा सापडतो, तो धागा अतिशय उत्तम रीतीने या ललित लेखातनं सिसिलिया तू मांडलायस. आणि मला वाटतं कला, सगळ्या कलांवर आपण प्रेम केलं पाहिजे हे मीनाक्षीने सुद्धा जोपासलंय. कारण ती स्वतः उत्तम चित्रकार पण आहे. म्हणजे जसं उत्तम लिहिते, उत्तम कविता करते, तशी ती उत्तम चित्रकार आहे. त्यामुळे सगळ्या कलांना समाविष्ट करून आज तिच्या कवितांमधनं ती आपल्याला कशी सामोरी येते ते बघूया. मीनाक्षी, पहिल्या 3 कविता आमच्यासाठी वाचशील आणि नंतर पुन्हा एकदा आम्ही तुझ्याकडे येणार आहोत. सर्वांना मनापासून नमस्कार. आदरणीय नीलमताई, उत्तरा, इतक्या सुंदर कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि आज सिसिलिया ताईबरोबर व्यासपीठ शेअर करता येते याचा एक वेगळा आनंद आहे. माझा जो पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, इज इट इन युअर DNA, या कविता संग्रहातली एक कविता वाचते. कवितेचं शीर्षक आहे मुलीने सांगितलेली नवीन गोष्ट. सामान्यतः आपलं जगण्याचं इतकं कंडिशनिंग झालेलं आहे, तर त्या कंडिशनिंगच्या पलीकडे जाऊनही जगणं कसं असतं, असं काही छोट्या प्रसंगातून आपल्याला अगदी जाणवतं. तो एक अनुभव या कवितेतनं आलेला आहे. रोज सांगते मुलीला गोष्टी, रोज सांगते मुलीला गोष्टी, झोपताना, भरवताना, डोळे करून लुकलुकते, ती पण पाहत राहते गोष्टीतल्या पात्रांना मनातल्या मनात. कळत नाही तिला, कळत नाही तिला कोल्हा कायम लबाडच का, कळत नाही तिला कोल्हा कायम लबाडच का, सुसर नेहमी दुष्टच का, नावडती राणी चांगलीच का. वैतागून एक दिवस म्हणाली मला, वैतागून एक दिवस म्हणाली मला, मामा सांग नवी गोष्ट. एक होती राणी, तिला होते 2 राजे, एक होती राणी, तिला होते 2 राजे, एक होता आवडता आणि दुसरा होता नावडता.
किंवा एक होती राणी तिला नव्हता राजा, किंवा एक होता राजा त्याला नव्हती राणी. नाहीतर एक कर ना, नाहीतर एक कर ना, बदलूनच टाक सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून शेवटापर्यंत, बदलूनच टाक सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून शेवटापर्यंत. दुसरी कविता वाचते. एक काळा ढग आलाय सूर्यावर. कोरोना काळात लिहिलेली कविता आहे की आपले सगळ्यांचं जे सुखदुःख आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण जरी अनुभवत असलो तरी देखील मूळ गाभा एकच आहे सगळ्या गोष्टींचा, आणि भूक हे तर फार मोठं सनातन वास्तव आहे आपल्या जगण्याचं. एक काळा ढग आलाय सूर्यावर, कुडकुडतोय वाटतं बिचारा. एक काळा ढग आलाय सूर्यावर, कुडकुडतोय वाटतं बिचारा. चल आणलाच पाहिजे दुसऱ्या सूर्यमालेतून दुसरा सूर्य कुडकुडणाऱ्या सूर्याला शेकायला. बरोबर ठेवला त्याच्या समोर, बरोबर ठेवला त्याच्या समोर, तर हसला कुडकुडणारा सूर्य आणि म्हणाला, तू तर आणला सारसा ज्यात दिसतंय माझं प्रतिबिंब. म्हणजे हा सूर्य खरा की तो, की या सूर्यातलं त्या सूर्याचं प्रतिबिंब, की ज्याचं प्रतिबिंब पडलंय तो. कळत नाही ना? चल दुसरी कथा सांगते. म्हणजे समजा मी धरला सूर्य तुमच्या समोर आणि दिसू लागले तुम्हाला अनंत प्रतिबिंबच प्रतिबिंब. मग कोणत्या प्रतिबिंबातले तुम्ही खरे की प्रतिबिंब खरे? कळत नाही ना? तिसरी कथा सांगते. म्हणजे समजा लांब पसरलेल्या अनंत रस्त्यावर चाललाय प्रतिबिंबातला एक भुकेला माणूस. म्हणजे समजा लांब पसरलेल्या अनंत रस्त्यावर चाललाय प्रतिबिंबातला एक भुकेला माणूस, आणि समोर आला तुमच्या भुकेला, तर कुणाची भूक खरी? प्रतिबिंबातल्या माणसाची की तुमची? की प्रतिबिंबातल्या माणसाची की तुमची? म्हणजे प्रतिबिंब जर तुमचं असेल तर भूक तुमचीच ना. सूर्याला दाखवावं लागेल का मला आरसा एवढं छोटंसं तुम्हाला समजवायला, की तुम्हाला सूर्य दाखवावा लागेल? तिसरी एक कविता आहे किंकाळी नावाची. व्हॅन गॉगच्या चित्रांविषयी आपण वाचलेलं असतं. एडवर्ड मुकची किंकाळी, जगप्रसिद्ध किंकाळी नावाचं एक चित्र आहे. त्या अनुषंगाने एक भीती, भय याविषयीचं दर्शन या कवितेतनं होईल आपल्याला. किंकाळी. फारच भीषण प्राणांतिक आहे म्हणे मुंगची किंकाळी. फारच भीषण प्राणांतिक आहे मुंगची किंकाळी, अंगावरच्या शहाऱ्यातून आत्म्याला चिरत चिरत आरपार जाणारी. त्या नजरेतलं भय विझवून टाकतंय साऱ्या रंगांना. तो हृदयभेदी आवाज गोठवतोय साऱ्या आसमंताला. तो कुठचा पूल आहे संवाद संपवणारा, आणि तो मागे उभा असलेला काळपुरुष कोण आहे? त्याच्यासोबत अजून कुणीतरी दिसतंय अस्पष्ट असं त्या फ्रेममध्ये. त्याच्यासोबत अजून कुणीतरी दिसतंय अस्पष्ट असं त्या फ्रेममध्ये. का गोठलाय हा गालीचा काळ अनंत काळासाठी? पोटॅटो इटर्सचे पोटॅटो पण संपत चाललेत आता, आणि ही अमृता तर थेट जाऊन बसली मौजे. तिच्या डोळ्यातून उमटते तीच मुंगची मूक किंकाळी, जी कधीच ऐकू आली नाही कुणाला, जी कधीच ऐकू आली नाही कुणाला. पुलावरच्या किंकाळीसारखी. की कापूनच टाकले आहेत कान तुम्ही कायमसाठी, की कापूनच टाकले आहेत कान तुम्ही कायमसाठी, व्हॅन गॉगच्या प्रिय स्मृतीत, व्हॅन गॉगच्या प्रिय स्मृतीत. वा वा, खरंच समाजात बदल घडला पाहिजे हे किती नेमक्या आणि नेटक्या शब्दात तुझ्या प्रत्येक कवितेतनं जाणवतंय. म्हणजे विशेषतः राजा राणीची गोष्ट तर फार आवडली, की खरंच आहे, एक होता राजा एक होती राणी, आणि आवडती आणि नावडती हेच आपण ऐकत आलोय. पण खरोखर हे बदल घडले पाहिजेत, आणि ती पुढच्या पिढीने ते घडवले पाहिजेत, किंवा त्या पिढीने आपल्याला सांगितलं पाहिजे की तू घडव हे बदल. ही त्याच्यामधली ताकद जी आहे ना मीनाक्षी, ती तुझ्या शब्दांमधनं कवितांमधनं खूप सुंदर आली. आणि त्यामुळेच मला वाटतं निवडक कवितांचा जो चिकित्सक अभ्यास तू पीएचडीच्या वेळेला तुझ्या पीएचडीच्या दरम्यान केलायस, तो कुठेतरी या सगळ्यातनं वारंवार जाणवत राहतो. आणि खरंच खूप सुंदर वेगळ्या कविता असं म्हणता येईल त्या सादर झाल्या. सिसिलिया, तुझ्याकडे पुन्हा एकदा वळणार आहोत आपण. मला असं वाटतं की सांस्कृतिक धोरण असेल, साहित्य संस्कृती महामंडळ असेल, राज्य मराठी विकास संस्था असेल, सगळ्या संस्थांमध्ये सदस्य म्हणून काम केलेलं आहे.
अनेक पुरस्कार समित्यांवर सुद्धा कामं केलेली आहेत, अभ्यास मंडळांवर कामं केलेली. त्यामुळे एक वेगळं आकाश अवकाश हे तुझ्या सगळ्या लेखनातनं जाणवत राहतं. आणि असंच एक मोठीतलं आकाश, त्यातली एक कथा, म्हणजे पहिला टॅहा ही जी कथा आहे, पुन्हा एक वेगळेपण घेऊन येणारी अशी आहे, तर ती सादर करावी. खरं म्हणजे ललित गद्य हा एक अतिशय लवचिक प्रकार आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये कथा जरी आपण लिहिली तरी तो ललित लेखच वाटतो, आणि ललित लेख लिहायला घेतलं की त्याची कथा पण होऊ शकते असं. त्याच्यामध्ये जे जीवनाचं चिंतन असतं ते मला जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळे इथे वसईचं एकूणच वातावरण आता थोडंसं जरी बदललेलं असलं तरी निसर्गाचा वरदहस्त वसईला आहे. आणि अशा वातावरणामध्ये वावरत असताना हा पहिला टॅहा कसा ऐकू आलेला आहे वनस्पतींच्या संदर्भामध्ये, तो एक मी याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजोळच्या घराभोवती केळीच्या बागा होत्या, फेर धरून असलेल्या केळीच्या बागा. त्यालगत शुभ्र रंगांच्या कागड्याच्या, या फुलाला कागडा म्हणजे मोगऱ्याचा भाऊ म्हणता येईल अशा प्रकारचे हे फूल आहे, कागड्याच्या फुलांचा बाग असायचा. बांधावरली हिरवे गवत तुडवत पायवाटा या बागेत शिरत, पायवाटांना स्पर्शून पाण्याचे पाट वाहत. एके दिवशी दुपारी आम्ही बहिणी केळीच्या बागेत गेलो होतो. चिंचेचं मोहोर आणि कैऱ्या रगडून केलेला कुचुंबर खाण्यासाठी. त्यावेळचा बागेतला एक अनुभव थरारून टाकणारा होता. कमरेतून वाकत वाकत कण्हत असल्यासारखा आवाज आला, कॅक कॅक. कुणीतरी मोडून पडल्यासारखे वाटले. नारळ, ताड, माड या उंच झाडांचे वाऱ्याबरोबर झुलताना कधी कधी असे आवाज येतात. बागेच्या कडेला नारळाची झाडं होती, पण त्यांचा हा आवाज नव्हताच. हा आवाज कुंथल्यासारखा होता, कण्हल्यासारखा होता. आम्हा व्यतिरिक्त इतर कोणी आजूबाजूला तर दिसत नव्हते. मग ही कुणाची मरणवेळा? आतडी पिळवटून टाकणारा हा मरणाचा आकांत कुणाचा असेल बरे? मृत्यूला मारलेली हाक. केळीच्या पोटातून केळ्याचे लोंगर तेवढे लदबदलेले दिसत होते, लालसर काळपट रंगाचे, जणू रक्ताचे थेंब ओघळणारे. पुन्हा तोच आवाज, कॅक. संध्याकाळी आजीला विचारले, बागेत कोण ग कण्हत असेल? आजी म्हणाली, अगं केळ फुलत असेल. म्हणजे केळ फुलत असताना तिला वेदना होतात? तिच्या त्या प्रसूत वेदना तर. झाडांना वेदना संवेदना असतात. नाधो महानोर म्हणतात, केळ कमळणं झाली प्रसूत दुपारी. ते याच संदर्भात असावे. केळ फुले जन्मास घालताना बालफुलांचा, बाळ केळ्यांचा तो पहिला टॅहा. बालजन्माचा उद्गार. आईच्या गर्भातून बाळ बाहेर आल्यावर त्याच्या तोंडूनही टॅहाच बाहेर पडत असतो ना. मूल आणि फूल आपल्या आईच्या गर्भात असताना त्या गर्भाचा प्रश्न असतो, को अहम, मी कोण आहे? गर्भाच्या आईला तोच प्रश्न पडत असेल, कोण असेल हा? गर्भ बाहेर पडल्यावर त्याचा उद्गार टॅहा असतो. त्याला अजून त्याचा स्वतःचा सूर गवसायचा असतो. तो गवसला की त्याचा अहम जागा होतो, आणि जसजशी त्याला परिपक्वता येत जाते तसतसे त्याला जाणवू लागते, सो अहम, तो मीच आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, पै ब्रह्मबीजा जाहले अंकुर, घोषध्वनी नादाकार, तयाचे गा भवन जो ओंकारू, तोही मी का. ब्रह्मबीजाला अंकुर फुल्यावर जो घोष, जो नाद निघतो तो ओंकार असतो. ते त्याचे मंदिरच असते, आणि तो मीच असतो. आपल्या जन्मावेळी तोंडून उमटणारा टॅहा हा आपल्या विश्वाचा ओंकारच. ओंकार हा विश्वनिर्मात्याचा, त्याच्या तोंडून निघालेला त्याचा पहिला उद्गार. ब्रह्मबीजाचा अंकुर म्हणजे विश्वातील प्रत्येक सजीवाला फुटणारा अंकुर म्हणजे ओंकार. या उद्गाराला जन्म देतानाच्या वेळातही किती आनंद,
किती सुख सामावलेले असते. माणूस हा निसर्गाचा घटक आहे. निसर्गाच्या प्रत्येक सजीव घटकातून ओंकार उमटतो. आकाश गर्भधारिणी असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा आकाशाच्या पोकळीत जन्मास आलेले मेघ, त्यातून होणारा धारांचा जन्म, हे सारे त्यात सामावलेले असतेच. आकाशाला तर सततच ताऱ्यांचा गर्भ राहत असतो. तथापि पावसाला जन्म देताना अवकाशाच्या ओटीपोटात होणारा गडगडाट, विजेचा चमचमाट, हा जन्मस्वर पृथ्वीवरील माणसाला हादरवून टाकतो. आकाश सर्वव्यापी म्हणून त्याची प्रसूती वेणाही सर्व जग व्यापून टाकणारी. कारण या वेणात पृथ्वीच्या कणाकणांना गर्भवती करणारी शक्ती आहे. पेरलेले बीज जमिनीत अंकुरण्याची ताकद त्यात आहे. तेव्हा गवताचं पातं हेच माझं रामायण महाभारत असे म्हणणारी बहिणाबाई चौधरी आठवते. कारण अक्षरगंध नसलेल्या आमच्या आजींना मातीच्या गंधात पृथ्वीचा सूर समजलेला असतो, गवसलेला असतो. तेव्हा बहिणाबाई आणि केळ फुलत असेल असं म्हणणारी माझी आजी, या दोघींच्या मनोवृत्तीतले साम्य मला थक्क करून टाकते. लाटांना जन्म देताना गरजणारा समुद्र मला त्या जन्म जान्हवीकडे घेऊन जातो. पहाटेचा आणि रात्रीचा जन्म होताना तर सारा पृथ्वीतल हलवून सोडणारा कोलाहल माजतो. त्यात एक दुःखगर्भ संगीत असते. चक्रवाक पक्षाचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश वाल्मिकी ऋषींच्या कवितेचा जन्मदायी स्वर ठरला. मा निषादची त्यांच्या तोंडून निघालेली चिळकांडी आपल्याला अंतर्बाह्य भिजवून टाकते. हे सारे खरेच. तरीही प्रसूती वेळी कण्हणारी केळ आणि स्त्री यात मला विलक्षण साम्य दिसते. विवाहसमयी केळीच्या खांबांच्या वेंगेतून संसारात प्रवेश करणे, शुभसमयी केळीच्या पानावर जेवण करणे, ओटीत केळी घालणे, स्त्रीच्या मांड्यांना केळीचा गाभा म्हणणे, एखाद्या थुलथुलीत बाईला आमच्याकडील बोलीभाषेमध्ये केळीचा लोद असं म्हटलं जातं. हे सारेच मला स्त्रीच्या अंधाऱ्या गर्भातील प्रकाश यात्रा घडवून आणते. विज्ञानाच्या पुस्तकातून कधीतरी कळले होते, झाडांनाही संवेदना असतात. जगदीशचंद्र बोसांच्या त्या शोधाचे तेव्हा नवल वाटले होते. झाडापानांच्या वेणा वेदना समजून घेण्या इतके ते वयही नव्हते. पण शेताच्या बांधावर अनाहूतपणे उगवलेल्या लाजाळूच्या उपट्याने हा प्रत्यय आणून दिला. हाताने अथवा पायानेही स्पर्श करताच लाजणारे ते पहिले झाड मी पाहिले होते. प्रमदेच्या लत्ता प्रहाराने फुलणारा अशोक वृक्ष संस्कृत साहित्यात वाचायला मिळाला होता. बहिणाबाई, महानोर, इंद्रजित भालेराव यांच्या कवितांतून झाडापानांच्या स्पर्श संवेदनांचा प्रवास घडला होता. मग अचानक एकदा केळीच्या प्रसूतीचा चित्कार आपल्याच शेता अंगणातून ऐकून मी एकदम वयात आले. इतकी की आजही कधी कधी जडभार होतो विचार भावनांनी. तेव्हा ओझे पेलवेन असे होते. नकळत शब्द उमटतात अन क्षणोक्षणी नवा जन्म झाल्याचे प्रत्ययास येऊ लागते. कारण कुठेतरी एखादी साहित्यकृती, एखादा लेख, एखादी कविता निर्माण झालेली असते. नजरेचा चारा मिळत शब्द विचार परिपुष्ट होत जातात. मीही केळ होते कधी कधी, मीही केळ होते कधी कधी. वा, धन्यवाद. स्त्रीची निर्मिती क्षमता आणि तिची संवेदनशीलता, विशेषतः झाडापानांच्या स्पर्श संवेदनांचा प्रवास, सिसिलिया खूपच, म्हणजे ते निसर्गाशी तादात्म्य आणि निसर्गातनं स्त्रीच्या जाणीवा, स्त्रीचं स्वत्व, या सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे तू मांडून गेली आहेस की खरोखर आपल्याला प्रत्येकीला असं केळ व्हायला आवडेल आणि आपण ते करतो असं निश्चित वाटतं. आणि तोच एक प्रवास आपल्या सगळ्या अभिव्यक्त होण्यातनं निघत असतो. कथा असेल, कविता असेल, ललित लेखन असेल, त्यातनं अभिव्यक्त होत हा विचार पुढे जात असतो. आणि मला वाटतं मीनाक्षी, तुझ्या कवितांमधनं सुद्धा तू हेच मांडलेस वेगवेगळ्या पद्धतीने. पण तुझ्या कवितांकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की कविता समृद्ध तर होते, पण ती पोहोचते कशी,
जसं साहित्य रंग या कार्यक्रमाचा हेतू हा आहे की तुम्हा सगळ्यांचं लेखन पोचवावं, तसंच एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे SNDTची कला शाखा द्वितीय वर्ष असेल, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं कला शाखेचं प्रथम वर्ष असेल किंवा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातल्या द्वितीय वर्ष कला शाखेचा अभ्यासक्रम असेल, या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये मीनाक्षीच्या कवितांचा समावेश आहे ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मीनाक्षी, या सगळा हा जो मोठा परीघ आहे त्यातल्या काही निवडक वेचक आणखी काही कविता आता आमच्या समोर सादर करशील. आत्ताच आपण सिसिलिया ताईची जे ललित बंध आपण ऐकलात आणि आपण ज्या स्त्रीच्या स्वत्वाविषयी बोलतोय तर त्याच विषयाला पुढे नेणारी एक कविता वाचते. पूर्वीची जी कविता वाचल्या, ज्या 3 कविता वाचल्या मी, त्या माझ्या इजिटिनो DNA संग्रहातल्या होत्या आणि आता ज्या वाचते पुढच्या त्या ललदेच ललबाय या संग्रहातल्या कविता आहेत. कवितेचं शीर्षक आहे म्युझियम पाहायला गेलेली ती. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. जी परत आली ती नव्हतीच. सर्व वृत्तपत्रातून झळकतोय तिचा फोटो मिसिंग कॉलम मध्ये. असशील तिथून निघून ये, तुला कुणी रागवणार नाही. आई, बाबा, नवरा, मुलं खूप खूप वाट पाहतायत. शोधून देणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस वगैरे वगैरे. तिच्याच फोटोवर दिसतोय एक श्रद्धांजलीचा फोटो आणि खाली वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा दुसरा फोटो. तिन्ही चेहरे सुहास्य करणारे, तिन्ही चेहरे सुहास्य करणारे, हळूहळू ब्लर होत जाणारे, सारखे सारखेच दिसणारे, आरशात पाहिल्यासारखे, माझेच वाटणारे. मग वृत्तपत्रातले ते चेहरे माझेच की कुणाचे? कशी असेल ती म्युझियम मध्ये शिरताना? काय विचार असतील तिच्या मनात? म्हणजे ती आनंदाने स्वेच्छेने शिरली असेल तिथं की जस्ट टाइमपास करावा म्हणून, की शोधायची असतील तिला आपली पाळमुळं नेमकी शोधायची कुठून? म्युझियम मध्ये तर रामायण, महाभारत, इलियड, ओडिसी विषयी काहीच नव्हतं. डायरेक्ट सुरुवात हडप्पा, मोहेंजोदारो पासून. मग अगोदर बाईचं काय व्हायचं? तसं तर इवच्या अगोदरही असलीच पाहिजे बाई, नाहीतर सुरू झाली असती कशी गोष्ट ही ॲडम आणि इवची. आणि इथे तर मोहेंजोदारोतली कमरेपासून तोडलेली, कमरेवर हात ठेवलेली नर्तकीच उभी करून ठेवली यांनी. कमरेच्या खालची नर्तकी कशी असेल? सगळ्या बायकांसारखीच की अजून वेगळी? कशावरून ठरवलं असेल यांनी तिला नर्तकी? तिनं म्युझियम पूर्ण पाहिलं की अपूर्ण हे तिलाच माहीत असणार. शेवटची दिसली म्हणे कुणाला पारिजातकाच्या झाडाकडे जाताना, तर कुणाला पारिजातकाची फुलं ज्या फुटपाथवर पडत होती तिथं. पारिजातकाचं झाड कुंपणाच्या आत आणि पारिजातकाचा सडा मात्र फुटपाथवर. म्हणजे म्युझियम न पाहताच ती फुटपाथवरची फुलं वेचत होती की काय? झाड म्युझियमच्या अंगणात होतं की बाहेर? की झाडच होतं तिच्या मनातलं? मनातल्या मनात झाड येतं बहरून, मनातल्या मनात झाड येतं बहरून. ऊर्ध्व मूल मधशाखा बनून झुलत राहतं इंद्रधनुष्यावर. झाडाजवळून वाहते पण एक नदी, कुठेच न संपण्याच्या इराद्यानं. पानं फुलं सारे किलबिलत असतात. समजत असते सगळ्यांना एकमेकांची भाषा. अचानक बदलते प्रेम, भाषेचा वाढत जातो कोलाहल. समजत नाही तिला म्युझियमच्या तिकीट चेकरची भाषा. कळत नाही तिला स्वतःलाच पाहायला का लागतं तिकीट. कळत नाही तिला स्वतःलाच पाहायला का लागतं तिकीट. मनातल्या मनात बहरून आलेलं झाड अचानक जातं सुकून म्युझियमच्या अंगणात. पसरून जातो थंड येलो आकर, पसरून जातो थंड येलो आकर सर्व अस्तित्वावर. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. जी परत आली ती नव्हतीच. सध्या आता 3 ऑक्टोबर पासून अभिजात मराठी भाषा सप्ताह सुरू होणार आहे. तर भाषेचं जे अभिजातपण असतं ते म्हणजे नेमकं काय असतं, भाषा आणि बोलींचं नातं काय असतं, याविषयी या कवितेत आलेलं आहे. कवितेचं शीर्षक आहे अभिजात.
खूपच घनगर्द आहे म्हणे भाषारण्य, खूपच घनगर्द आहे म्हणे भाषारण्य, आत शिरण्यासाठी असंख्य वाटांनी खुणावणार, आणि आत शिरताच सर्व दिशांनी चकवणार. अमावस्या पौर्णिमेला तर अजिबात जाऊ नये म्हणे तिथं. अमावस्या पौर्णिमेला तर अजिबात जाऊ नये म्हणे तिथं. नाचणाऱ्या, खिदळणाऱ्या, आक्रंदणाऱ्या, गुंगवणाऱ्या गदारोळात तर माणूस ठार वेळा होतो म्हणे तिथं. एकाने तर म्हणे चोरून आणली तिथून पैंजणं, एकाने तर तिथून चोरून आणली म्हणे पैंजणं, तर तो पोहोचलाच नाही त्याच्या घरी. अजूनही नाच सुटलाय म्हणे रानुमाळा. खूपच वेगवेगळ्या भाषांमध्ये असतात वेगवेगळ्या कहाण्या या भाषारण्याच्या. खूप नाचून गाऊन थकल्या की मारतात म्हणे त्या गप्पा, आणि कधी चुकून त्यांच्या गप्पा चोरून ऐकल्यास तर होतो म्हणे माणसाचा दगड. म्हणूनच सगळ्या लेण्या, गुहाशिल्प जंगलात असावीत का? घनगर्द जंगलातला तो क्षणात दिसून गायब होणारा हलता डुलता जाळ कसले संकेत करतोय? ते पैंजणांचे आवाज, ती कुजबूज, ते आर्त स्वर का खेचतायत मला? ते आवाज माझ्याच आतून, माझ्याच भवतालातून तर येत नाहीत ना? माझ्याच आत तर नाही ना हे भाषेचं जंगल? मग या कहाणीतल्या शाप-उशापांचं काय? आता आता न भिता शिरलंच पाहिजे या भाषेच्या जंगलात. हो माझा दगड वा हो मुकवाचा, बोले ना मी आता माझीच भाषा. जर बोलायचं असेल या घनगर्द जंगलात एका भाषेला दुसऱ्या भाषेशी, तर ती कोणती वापरेल भाषा? जर या घनगर्द जंगलात बोलायचं असेल एका भाषेला दुसऱ्या भाषेशी, तर ती कोणती वापरेल भाषा? म्हणजे स्वतःचीच, की जिच्याशी बोलायचे तिची भाषा? आणि जर तिला येतच नसेल दुसरीची भाषा, तर मग उदास होऊन गुडघ्यात डोकं खुपसून बसत असेल का ती? की खूपच हातवारे करत डोळ्यांच्या भाषेत सगळं हृदय मोकळं करेल, की बसून राहतील त्या दोघेही निशब्द एकमेकींचा हात हातात धरून आणि विरघळून जातील एकमेकांच्यात, की असं विरघळूनही त्या होणार नाहीत निःशेष आणि जिवंत राहतील एका वेगळ्याच भाषेत? विचारांच्या तंद्रीत ती शिरली भाषेच्या जंगलात. विचारांच्या तंद्रीत ती शिरली भाषेच्या जंगलात, तर अर्ध्या आकाशात दिसत होती अमावस्या आणि अर्ध्यात पौर्णिमा. क्षणाक्षणाला बदलत होती दृश्य भाषेच्या पडद्यावरची. मंद मधुर संगीताचे स्वर पुसले जात होते ढोल ताशांच्या घोषणांनी, तर घोषणा विरून जात होत्या बोबड्या बाराखडीच्या स्वरांनी. आणि अचानक दोन दिशांनी धावत आल्या त्या दोघी जणी. आणि अचानक दोन दिशांनी धावत आल्या दोन जणी, याच की काय त्या 64 योगिनीतल्या योगिनी. म्हणून ती दगडासारखी थिजून बघू लागली त्यांना एकटक. खूप वेगात धावत आल्यानं त्या दोघींच्या चेहऱ्यावर दिसत होता थकवा. जवळून बघा म्हणून थोडं पुढे सरकावं, तर तिचं दगड पण तिला हलू देत नव्हतं असं तिला वाटलं. पण लावलान जोर तर हल्लं की हो हृदय, आणि जास्तच वाचता येऊ लागला त्या दोघींचा चेहरा. मोजू ठरवलं तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची संख्या ही ज्या म्हणजे अगदी 2,500-3,000 हजारावर जाऊ लागली. म्हणजे म्हातारी चांगली जुनी दिसते. म्हणता म्हणता दिसू लागली म्हातारी एकदम तरणी, आणि समोरची म्हातारी काही क्षण तर ही ती की तीही हेही ओळखू येईना. असा खूप वेळ आलटून पालटून रूप बदलायचा खेळ खेळून दमल्यावर हातात हात गुंफून बसून राहिल्या त्या निशब्द. आणि शेवटी एक एक शब्द गोळा करून त्यांनी आपापली शब्द फुलं माळली एकमेकींच्या केसात. सांगितल्या गेल्या वेळच्या भेटीच्या एकमेकींनी रुजवलेल्या शब्द फुलांच्या कहाण्या. आणि पुन्हा दिली काही नवी शब्दबीज एकमेकींना भेट. आपापल्या प्रदेशात त्यांना रुजवायची वचनं देऊन त्या आल्या तशा निघून गेल्या वाऱ्याच्या दिशेने. खरंच खूपच घनगर्द आहे भाषेचं जंगल. आज शिरण्यासाठी असंख्य वाटांनी खुणावणारं, आणि आज शिरताच सर्व दिशांनी चकवणारं, तंद्रावणारं. कानावर आदळणाऱ्या भाषेच्या कोलाहलाने भंगून तंद्रा भानावर आल्यावर दिसले तिला माळ रानावर रानफुलांचे गुच्छ डोलताना. शेवटची 6वी कविता सादर करते. माझ्या लल्यद ललबा या काव्यसंग्रहातली शेवटची कविता आहे. किंबहुना जगताना असं वाटतं की आपण खूप वेगळ्या प्रकारचे अनुभव घेतो, पण शेवटी
आपलं असणं म्हणजे नेमकं काय याचा शोध आपण सगळेच जण वेगळ्या पद्धतीने घेत असतो. त्या प्रकारचाच भाव व्यक्त करणारी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे मी आहे. तशी कसलीच घाई नाहीये मला, तशी कसलीच घाई नाहीये मला, म्हणजे हजारो वर्ष तेच तेच बघून आता आलाय कंटाळा. जाम गंडवलंय कुणीतरी, जाम गंडवलंय कुणीतरी, एकाच बंद खोलीत दाखवली जाते ती व्हर्च्युअल रियालिटी. काहीच नवं नाहीये, काहीच नवं नाहीये, सगळं तसं शांत स्थिर सेपिया टोन मधलं. एवढे आवाज येऊनही कसलाच आवाज नाहीये, इतकी टोकदार बत्थड शांतता. एवढ्या गदारोळात धावपळीतही कसलीच हालचाल नाहीये. शरीरावरची गोल गरगरी शेलाटी पिळदार वाटा मिरवत त्याच त्या झाडाभोवती फिरतायत ॲडम आणि इव. कुणीतरी ईश्वरी अवतार महानायक नेता जन्मून थोड्याच वेळात त्याची जयंती पुण्यतिथी खूप महापरिनिर्वाण होतंय साजरं. लोक झोपतायत, लोक झोपतायत म्हणजे मरतायत आणि जागा होण्याला पुनर्जन्म म्हणून एक तारीख चिकटवतायत. सगळं एकदम शांत निश्चल, सगळं एकदम शांत निश्चल. मी फोडू पाहते क्षितिजाची भिंत, मी फोडू पाहते क्षितिजाची भिंत, जी ठोसा मारलेल्या बलून सारखी राहते परत उभी निर्लज्जपणे. खरं तर क्षितिजाला उलटवायची तशी फार इच्छा नाहीये मला, खरं तर क्षितिजाला उलटवायची तशी फार इच्छा नाहीये मला, कारण तेच आहे धादांत खोटं. मला कसलीच वाटत नाहीये, मला कसलंच वाटत नाही आकर्षण किंवा तिरस्कारही. भारावतच नाहीये मी कशाने, म्हणजे एखाद्या पुरुषा महापुरुषा कुपुरुषाचा श्री महाश्री कुश्रीचा आकार भुलवतच नाहीये मला. काहीच विशेष वाटत नाहीये मला, काहीच विशेष वाटत नाहीये मला या आकार निराकाराच्या लढाईत. म्हणजे अगदीच नीट बघितलं, म्हणजे अगदीच नीट बघितलं तर आकाराच्या बाहेरच असतो की निराकार. आणि लोक शोधतायत, भांडतायत, संपवतायत एकमेकांना आकार निराकाराच्या निकराच्या लढाईत. मी फेकूनच दिली आहेत माझी शस्त्र निराकाराच्या पोकळीत, मी फेकूनच दिली आहेत माझी शस्त्र निराकाराच्या पोकळीत. आणि जरी दिला तुम्ही आकार तुमच्या भीतीला माझ्या शस्त्राचा, तरी मी स्वीकारणारच नाहीये तुमची भीती माझं शस्त्र म्हणून. मी धरणारच नाहीये शस्त्र, मी धरणारच नाहीये शस्त्र, तुम्ही किती साल करून आलात तरी, कारण मी भारावतच नाहीये कशाने, ना भीतच नाहीये कशाने. काही सिद्ध करायचं नाहीये मला, काही सिद्ध करायचं नाहीये मला, काहीच नकोय मला कुणाकडून. मला माहितीये, मला माहितीये की भरलीच जाणार नाही ही पोकळी, जी दिवसेंदिवस पावते प्रसरण. एकाच जन्मात मी घेतलेत हजार जन्म, एकाच जन्मात मी घेतलेत हजार जन्म, आणि हजार जन्मात घेतलेत अनंत जन्म. सगळं बघून अनुभवून झालंय माझं, सगळं बघून अनुभवून झालंय माझं. हजारो वर्ष आता मी फक्त आहे आहे आहे. धन्यवाद. खरंय खरंय. छान. मी फक्त आहे ही वास्तवाची जाणीव जी काही करून दिली आहे. म्हणजे मी तेच वाचत होते, प्रत्येक कवितेची ओळ अन ओळ प्रत्येक सजगतेकडे जाणारी आणि अगदी टोचून की तू हे केलं पाहिजे, हे असलं पाहिजे, हे जाणीव करणारी खरंच आहे. आणि अभिजात बद्दल तर काय बोलावं, की खरंच आहे घनगर्द असं भाषांचं जंगल, आणि त्या भाषांच्या जंगलात तू आम्हाला घेऊन गेलीस. आणि नुकतंच अभिजात मराठी याला वर्ष पूर्ण झालं, म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला वर्ष पूर्ण झालं. त्या निमित्ताने ही अभिजात कविता तर फारच उत्तम होती. नीलमताई काय सांगाल आज? यांनी मांडलेला अनुभव सगळा समजून घेऊन त्याच्या पुढे परत मीनाक्षीचं ऐकणं म्हणजे एक अगदी दोन वेगळ्या प्रकारची पर्वणी आणि पर्व आहेत असं म्हणायला हरकत नाही. अजून आहे जागेवर गोकुळ याच्यामध्ये माणसाचे भावबंध, आणखीन संगीत आणि सामूहिकता याचा एक अगम्य वाटणारा प्रवास खूप सोपा करून सिसिलियानी मांडलेला आहे. आणि तो मांडत असताना त्याच्यामध्ये तिच्या ज्या येतात संकल्पना येतात, रूपकं येतात, ती सर्व प्रकारची आहेत. आणि त्यामध्ये ती आस्तिक आहे का नास्तिक आहे याचा विषय राहत नाहीये. ती माणसांशी जोडली गेलेली साहित्यिक आहे आणि त्यामुळे सगळे अनुभव
जिवंतपणाने समोर येत आहेत, त्यातली तरलता आणखीन स्वाभाविकपणा तिने सगळा इतका सुंदर मांडलेला आहे की आपण त्या संपूर्ण वर्णनामध्ये अगदी हरवून जातो. आणि एका अर्थाने माणसाला पडलेला जे प्रश्न असतो की आपण वेगळे आहोत का, आपलं म्हणणं काय आहे, मी बाई तशी नाहीये, तर मी अशीच आहे, या सगळ्याच्या पलीकडची सामूहिकता जी असते ती किती मोहक आणि अशा प्रकारे माणसाला अधिक माणूस बनवणारी असते. त्याचं फार सामर्थ्यपणाने वर्णन सिसिलियानी मांडणी केलेली आहे. त्याच्यामुळे तो तिचा स्वानुभव जसा आहे तसा आपल्याला त्या अनुभवाच्याशी ओळखीचाही तो वाटतो. आणि त्यामध्ये त्यानंतर जी शांतता मनाला निरामय अशी वाटते ती पण अनुभूती तिच्या लेखनामधून आपल्याला आलेली दिसते. मुठीतलं आकाश याच्यामध्ये हे ते इतकं सुंदर मांडलेलं आहे. खूप म्हणजे मला असं वाटतं इंदिरा संतांच्या कविता, जीएनच्या साहित्यामध्ये खूप ठिकाणी निसर्ग बोलतो असं मांडलं जातं. विहीर बोलते, त्याचं जीएनच्या कथेमध्ये आहे की विहिरीतली ती बाई विचारते सारखी, मी येऊ का, मी येऊ का, मी येऊ का. तसं त्या पाण्याचा जो येणारा आवाज आहे त्याचा जो मंद असा एक सुगंध आहे. दुसरं मला एक तुझं निरीक्षण फार सिसिलिया विशेष वाटलं की मला माहित नाही तू एखादं 100% वाचले असेल की श्री सुक्तामध्ये, आता नवरात्रीचे दिवस आहेत म्हणून त्याच्यामध्ये लक्ष्मी कशी आहे तर तिचं वर्णन केळीच्या झाडाप्रमाणे वर्णन केले. त्यामुळे त्या लक्ष्मीच्या दुसरं लक्ष्मी जेव्हा येते त्यावेळेला तिला सुगंध असतो मंद असा, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला आपण खूप ठिकाणून संस्कार घेत असतो, ज्या ठिकाणी जन्मतो तसेच समाजातले संस्कार घेतो. आणि काही वेळेला आपल्याला स्वतःला अनुभूती जी आलेली असते ती या केळीच्या हुंकार असं मी म्हणेन त्याच्यातून तू जे मांडलंयस. त्याच्यात निसर्ग आणि शेती याचं असणारं नातं, शेतीचं आणि स्त्रीचं असणारं नातं, आणि स्त्रीने जे काही पाहिलं आसपास त्याच्यामधून तिची वाढत गेलेली समज स्वतःच्या शरीराबद्दलची आणि समाजात घडणाऱ्या गोष्टींची ती तू खूप समर्थपणाने मांडलेली आहेस असं मला वाटतं. आणि तू त्याच्यात म्हणतेस की मी स्वतःही एक केळीचं झाड होते. आणि अशी जी भावना जेव्हा होते त्याला मला असं वाटतं की झाडाला पण वाटत असेल की माझी आहे म्हणून. अशा प्रकारचं एक प्रेम आणखीन एक सुंदर असं जिव्हाळ्याचं नातं मुठीतलं आकाश मधून म्हटले. त्याचं नाव पण फार अर्थपूर्ण आहे की मुठीतलं आकाश आपण जेव्हा म्हणतो तेव्हा दुसरीकडे आकाशाला हात टेकल्यासारखे पण असतात आणि तिसरीकडे एक क्षितिज जसं अपरंपार लांब असतं एका बाजूला. त्याच्यामध्ये माझी जी आवडत्या ओळी आहेत इंदिरा संतांच्या की मुजोर फुटले तुरे जीवाला गेले भेदून दगडी अंबर. म्हणजे आकाशापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या भावना पोचतात तशा प्रकारचा एक अतिशय सुंदर असा अनुभव तू मांडलेला आहेस. दुसरं असं आहे की आपण मांडतो ना तर मनावरती आपल्या चौकटी पण खूप पक्क्या असतात, त्यातून बाहेर पडून ते मांडता येणं ह्याच्यासाठी सुद्धा जी तयारी लागते मनाची आणि लिखाणाचं सामर्थ्यावरचा विश्वास लागतो तो सिसिलियाच्या त्या दुसऱ्या ललित लेखामधून सुद्धा आलेला आहे. आज अजून एक तिने एक फार महत्वाचं वाक्य मांडलं की जे खरं साहित्य प्रकारांच्या मध्ये उत्तरा त्याचा गांभीर्याने चर्चा विचार आणि त्याच्यावरती थोडंसं अजून अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते म्हणजे ललित लेख आणि कथा या दोन्ही साहित्य प्रकारांच्या मधली सीमारेषा फार अस्पष्ट आहे. हे जे तिने मांडलं ते फार म्हणजे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती फार माझ्या माहितीप्रमाणे त्या चर्चा झालेली नाहीये. आपण कशाला ललित लेख म्हणतो कारण त्याला शेवट असा नसतो असं वाटतं आपल्याला. पण दुसरं कथा सुद्धा ललित लेखाप्रमाणे फुलत फुलत अमुक एका अनुभवापर्यंत जाऊन थांबते आणि तिथे त्या ललित लेखाच्या ऐवजी ती कथा झालेली असते किंवा कथेचा ललित लेख झालेला असतो. आणि हे मांडण्यासाठी सुद्धा एक सामर्थ्य आणि तयारी लागते ती सुद्धा सिसिलियानी व्यक्त केलेली आहे. मीनाक्षी तुझ्या सगळ्या ज्या कविता आहेत त्या कविता खूप नवकविता आहेत असं म्हणेन मी. आणखीन त्या कवितांच्या मध्ये सगळ्याच कवितांच्या मध्ये हरवून जावं. आणि पण मला दुसरं असं वाटतं की त्याच्यामध्ये तू शब्द प्रभू आहेस. म्हणजे तुझी 6वी जी तू कविता वाचलीस त्याच्यामध्ये तू एका दमामध्ये जयंती पुण्यतिथी खूप महापरिनिर्वाण हे जे सगळे एकत्र केलेस किंवा एखाद्या पुरुषा महापुरुषा कुपुरुषाचा स्त्री महास्त्री कुस्त्रीस्ता म्हणजे मला तेवढं वाचता येणार नाही पण ते तू जे मांडलेलं आहेस त्याच्यासाठी खूप म्हणजे इतकं अनुभव असे आदळत आहेत ना माणसाच्या मनावरती येऊन शरीरावरती येऊन की त्यामध्ये मी आहे म्हणजे काय आहे. आणि त्याच्यामध्ये प्रचंड वेगाने बदलणाऱ्या माणसाच्या बरोबर बदलणाऱ्या वेगाचा भीती आणि तुझे जे शब्द आहेत ते शब्दच इतके निर्भय आणखीन अर्थपूर्ण आहेत की ते मी एका अशा अर्थाने म्हणेन की नव्या युगातल्या स्त्रीला जेव्हा स्वतःचा मार्ग सापडतो आणि तो मार्ग सापडत असताना जेव्हा ती म्हणते की आणि जरी दिला तुम्ही आकार तुमच्या भीतीला माझ्या शस्त्राचा तरी मी स्वीकारणारच नाही तुमची भीती माझं शस्त्र म्हणून, मी धरणारच नाहीये शस्त्र.
अतिशय सुंदर. म्हणजे ज्या स्त्रियांच्या चळवळीमध्ये स्त्रिया बोलायला लागतात, लिहायला लागतात, किंवा बघ काही वेळेला असं होतं की काही तुम्हाला मांडायचं असतं आणि त्या खोलीमध्ये सगळे पुरुष महिला असतात, तर अर्थातच महिला कमीच असतात. निशब्द शांतता असते आणि कोणी सुरुवात करायचा हा प्रश्न असतो. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही बोलायचं ठरवता की मीच हे बोलणार आहे, कारण मी बोलले नाही तर एखादं दुसरं कोणी बोलेल की नाही मला माहित नाही, तर अशा वेळेला कारण मी भारावतच नाहीये कशाने ना भीतच नाहीये कशाने, अशा तुम्ही जेव्हा कन्व्हिक्शननी ठामपणाने एखाद्या विचारावरती उभे असता, त्यावेळेला जी आत्मप्रतीती येते ती खऱ्याच अर्थाने ती निर्भयता जी असते ती जग जिंकवून देणारी असते असं मला वाटतं. म्हणजे तिला ती बरोबर ती तुला सापडली आणि तू परत शेवटी म्हणतेस की आता मी फक्त आहे आहे असणं हेच शेवटी आत्ताच्या काळामध्ये आणि एकूण अनादी कालापासून हेच सत्य आहे ना. बाकी भूत असतं, भविष्य असतं, पण त्या भविष्यालाही काही फार म्हणजे सांगता येत नाही, असं ते भविष्य अनाकलनीय असतं. आणि म्हणून मी अस्तित्ववादी, माझं स्वतःचं अस्तित्व व्यक्त करण्याचं जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्याच्या बद्दलची ही कविता बघत असताना मला असं वाटते की स्वतः स्वतःला सापडण्याची ही संपूर्ण पायवाट किंवा महामार्ग तू त्याच्यामध्ये फार सुंदर व्यक्त केलेला आहेस. मुलीने सांगितलेली गोष्ट याच्याबद्दल तर मला असं वाटतं मी तुझं अभिनंदन करीन, कारण छोट्या मुलींना हीच कविता एक 5-6 वर्षाच्या झाल्यावरती जाणवत असते. पण तुम्ही मला तर वाटली नाही. मी हे बघ, मी साने गुरुजी कथा मला पण चालवलेली आहे आणि त्या कथामध्ये मला शेवट त्याचे जे आहेत त्याच्यामध्ये मी खूप मला वाईट वाटायचं की त्याचं दुःखद शेवट प्रत्येक वेळेला सांगायला लागायचं. नंतर मी काही वर्षांनी सुनीती नामदोशींचं पुस्तक वाचलं, फेमिनिस्ट फेबल्स म्हणून. तर तिने काय केलंय, सगळ्या ज्या गाजलेल्या कथा आहेत तर ते शेवट बदलून स्त्रीवादी केलेले आहेत त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे हे जे मुलीला जे वाटतंय तर मग माकड आणि मगरीची गोष्ट आहे. म्हणजे मी स्वतःच जास्त नाही वर्णन करत, पण माकड आणि मगरीची गोष्ट मी जेव्हा स्त्रियांचं धोरण आलं तेव्हा मी ती अशी बदलून घेतली होती की माकड आणि मगर त्यांची दोस्ती होते. म्हणजे आता धोरण करणारे लोक आणखीन ज्याला काळीज द्यायचंय, स्वतःच्या चळवळीचं काळीज आपण काढून देतो की त्याच्यामध्ये आपण हे कायदे करा, हे धोरण करा, हे निर्णय करा. आणि त्याच्यानंतर मग पाण्यात गेल्यावरती तो म्हणतो मगर त्याला की तुझं काळीज मला देते, खूप छान असतं. तेव्हा ते माकड उडी मारून त्या झाडावरती येतं आणि ते म्हणतं मी आता अजिबात येणार नाहीये, मला आईने सांगितलं. थोडक्यात सामान्य स्त्रियांच्या अनुभवाच्या पाशी जेव्हा काळीज तुम्हाला द्यायची वेळ येते तेव्हा ते काळीज आपलं घेऊन परत त्या झाडावर येऊन बसणं, अशा पद्धतीने म्हणजे इतकं तू त्या मुलीच्या निमित्ताने सगळ्या स्त्रियांशी बोललेली आहे. पारंपरिकता आणि बालसाहित्याच्यामध्ये नवीन पद्धतीने बघणं आणि या दृष्टिकोनातून तुझी म्हणजे तुझ्या स्वतःच्याच मुलीवर तू लिहिली असशील हे तर खरंच मुलगी भाग्यवान आहे की तिला असं बोलणारी आई भेटली. आणि आम्ही जेव्हा मुलीला माझ्या मोठं केलं तर त्यावेळेला आम्ही अशा दुःखी गोष्टी सांगतच नव्हतो. आणि दुसरं असं आहे की रोज त्यांना जेव्हा प्रत्येक अनुभव मुलीला येतोय त्यावेळेला त्या कथांमधली जाणीव आपल्याला जेव्हा त्यातली विसंगती जाणवत असते त्याच्यापेक्षा खूप लहान वयामध्येच मुलींना या गोष्टी जाणवायला लागल्यात आणि ती तू अगदी बरोबर टिपलेली आहेस. अभिजातच्या मध्ये बोलत असताना मी प्रत्येक कवितेचं भाष्य नाही करणार, पण त्यातला एक मला 3 ओळी फार म्हणजे फार अभूतपूर्व वाटल्या. आणि ते म्हणजे पण लावला जोर तर हल्लं किंवा हृदय आणि जास्तच वाचता येऊ लागला त्या दोघींचा चेहरा. असा आपल्याला काही वेळेला अनुभव येतो की समोरचा माणूस आपल्या लक्षात येतं की आपली मस्करी करतोय, दगडासारखं ऐकतोय किंवा ऐकतेय, त्यांच्या मनावर काहीच परिणाम होत नाहीये. आणि अचानक एकदम असं होतं की तो माणूस बदलून जातो. कारण तुम्ही जे मांडत असता त्या तथ्य हे त्यांच्या लक्षामध्ये येतं आणि त्यामुळे त्या माणसाचं हृदय हालेपर्यंत आपण ते बोलत राहायचं, सांगत राहायचं, जोर लावत राहायचा. हे अगदी वास्तवामधलं कुठल्याही स्त्रीला यशस्वी होत असताना जे करावं लागतं त्याच्याच बरोबर एक अभिजात भाषांच्या मधला जो कोलाहल आहे आणि शेवटी त्या एकमेकाला कशा सापडलेल्या आहेत याच्याबद्दलचं फार सुंदर वर्णन केलंय. मला असं वाटतं याचं अनेक भाषांमध्ये भाषांतर व्हायला पाहिजे जेणेकरून हा कोलाहल थोडासा कमी होऊ शकेल असं मी सांगेन. किंकाळी सुद्धा फार वेगळी आहे. ती किंकाळी ऐकूच येत नाही हा खरंच मोठा प्रश्न आहे आणि ती कोविडच्या कवितेशी पण जोडली गेलेली आहे की जिथे तुम्हाला सूर्य कसा दाखवायचा समोरच्याला प्रश्न पडतो. काही वेळेला आपली बोलीभाषा असते, काही वेळेला न बोललेली भाषा असते. पण ती न बोलली गेलेली भाषा असते ती आपल्याला ऐकण्यासाठी का नसतात का, ती ऐकण्यासाठी आपल्याला सहनशक्ती असते का, ते ऐकायला आपल्याला पेशन्स असतो का, हे सगळे प्रश्न आपल्यासारख्या सगळ्या बिझी लोकांना पडत असतात. पण तरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं जे भय विझवून टाकते साऱ्या रंगांना, तर ज्या वेळेला आमच्याकडे तर वेगवेगळ्या प्रकारची स्त्री येते तर तिने किंकाळी जरी फोडलेली नसते तरी सुद्धा तू म्हणतेस की फुलावरच्या किंकाळीसारखी एकदम एक्झॅक्ट
जे फिलिंग आहे की पुलात मागे पण कोणी नाहीये, पुढे पण कोणी नाहीये, आणि अशा वेळेला वाटतं की एखादी सावली आपला पाठलाग करते, त्यावेळेला ती न उमटलेली किंकाळी जी आहे, ती किंकाळी खूप वर्षापासूनची आहे. काही मनातल्या मनात असतात, आणि पुरुष असो महिला असो, किंकाळी करणं काही चांगलं मानत नाही कोणी. ती केवढ्या मोठ्याने किंचाळली हा शब्द असतो आपलं बोलत असताना, पण जेव्हा तो मनुष्य का टाहो फुटतो, त्यावेळेला त्याच्या मागचं सगळ्या समीकरण रसायन जे काय असतं ते तर जबरदस्तच वेगळ्या प्रकारचं असतं. ती म्युझियम पाहायला गेलेली ती जी कविता आहे ना, त्याच्यामध्ये मी स्वतःचा एक अनुभव मला जो आला तो मी सांगू इच्छिते इथे. आणि ते म्हणजे त्याच्यात तू लिहिलेलं आहेस की म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही, आणि जी परत आली ती नव्हतीच. मी पीटर्सबर्गला गेले होते. तुमच्यापैकी एखाद्याच कोणी गेलं असेल एखाद्यास, तर पीटर्सबर्गला तिथे म्युझियम आहे. आणि तू तिथे आता कवितेमध्ये म्हणतेस ती पूर्वी कशी होती म्हणजे ऑर्डर, तर तिथे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात कैदेत असणारे लोक, महिला आणि पुरुष, यांच्याबद्दलच एक म्युझियमचं सेक्शन होतं. आणि त्या तुरुंगांमध्ये म्हणजे आय हॅव नेव्हर इमॅजिन आतापर्यंत, म्हणजे मी गेल्या वर्षी पीटर्सबर्गला जायचं की तुरुंगामध्ये सगळी माणसं पुरुष महिला लग्नच दाखवलेले, प्रत्येक माणूस जण म्हणजे ते पळून जाऊ नयेत म्हणून तसे लग्न ठेवत असतील कैदी, असंच त्याचा अर्थ असेल. आणि त्याच्यामध्ये मला एक असं चित्र दिसलं की ज्याच्यामध्ये स्त्री जी आहे त्या स्त्री पण नग्न आहे, आणि तिचं छोटं बाळ पण नग्न आहे, ते काढून घेत आहेत तेही नग्न आहेत सगळे, आणि त्या मुलीकडून छोटं मूल हिसकावून घेत आहेत, आणि त्या बाईच्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. त्यावेळेला कैदेमध्ये असणाऱ्या स्त्रीला स्वतःचं मूल तान्हं वर्ष दीड वर्षाचं काढून घेत असताना जी आलेली वेदना आहे ती त्या पेंटिंगमध्ये जी काय आलेली होती ना, ती मला बघितल्यानंतर मी खूप अस्वस्थ झाले. आणि मी त्यांना विचारलं शेवटी, म्हणजे असं सगळ्या गोष्टी जाहीर बोलता येत नाहीत, पण ही चित्र तुमच्याकडे येतात कुठून सगळीकडे? तर त्यांनी सांगितले नाही, आम्ही जसजसे म्हणजे इन्फॉर्मली सांगितलं की जसजसं युद्धामध्ये जिंकत गेलो तसं आम्ही खजिन्याबरोबर त्यांची पेंटिंग्स पण आमच्याकडे घेऊन येऊन ती तिकडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तिथल्या काही लोकांनी केलेली जी पेंटिंग असतील पूर्वीच्या कैदेबद्दलची, तर ही तर सगळं म्युझियम मध्ये पण दिसतं, पण ते म्युझियम मध्ये मूर्तीच्या स्वरूपात कोणी कधी स्वीकारत नाही, पण पेंटिंगच्या स्वरूपामध्ये त्याच्यामधली स्त्री आपल्याला भेटते. आणि अशा जेव्हा स्त्रिया दिसतात त्याला आपल्याला कल्पना येते की आपल्याकडचे तुरुंग चांगले का वाईट हा विषय होऊ शकत नाही, तुरुंग कुठलाही वाईटच असतो, परंतु अशा प्रकारे पूर्णपणे मोठी माणसं स्त्री पुरुष नग्नावस्थेमध्ये फिरत असणं तिथे दिवस रात्र, आणि तसेच अरेस्ट होऊन जगणं, हे कल्पनातीत सगळी गोष्ट जी आहे ती. आणि त्यामुळे ही तीच राहत नाही म्हटल्यावरती मग लोकशाही, आत्ताचे ह्युमन राईट्स, आपले असणारे अधिकार, एखाद्या गोष्टीमध्ये केलेले PIL, त्याच्यावरती झालेल्या बातम्या, त्याच्यावरती उठवलेला विधान परिषदेतला आवाज, हे किती महत्वाच्या पायऱ्या आहेत आपल्या की ज्याच्याबद्दल आपण खरोखर म्हणजे कृतज्ञ असलं पाहिजे आधीच्या जनरेशन्सचं की ज्यांनी इथपर्यंत आपल्याला आणून सोडलेलं आहे. आणि याच्या पुढे सुद्धा आजही लोक मिसिंग होत आहेत काही ठिकाणी परदेशामध्ये. ज्या मिसिंग झालेल्या स्त्रियांचे नातेवाईकांनी, महिलांनी संघटना केलेली आहे, कारण त्यांचा पती जो गेला तो नंतर आलाच नाही. या सगळ्या गोष्टींनी तुमचं मन अगदी फाटून जातं, आणि म्हणून तुम्ही ती तीच राहत नाही जे म्हणतो ते तो अनुभव आपल्या मराठी विश्वाला फार मोठं योगदान तुझ्या कवितामध्ये आहे असं मला वाटतं. आणि हे अजून तुम्हाला खूप मी शुभेच्छा देते. अजून वयाने मीनाक्षी तुम्ही अशा मध्यम वयामध्ये आहात, त्यामुळे पुढच्या काळामध्ये अजून खूप मोठी साहित्य सेवा तुमच्या हातून घडेल. आणि मी कशाला घाबरत नाही, हे जे वाक्य मी वस्त्यांमध्ये किंवा इतरत्र बायकांचं ऐकते ते तुझ्याकडून पण ऐकल्यावर मला खूप आवडलं. आणि ते खूप महत्वाचं वाक्य आहे की आपण कशालाही घाबरायचं नाही. प्रश्नच नाही. दोघींचं खूप अभिनंदन आणि कौतुक. वा. खरं तर आमच्या सगळ्यांच्या साहित्यिक जाणीवा तुम्ही दोघींनी अधिक समृद्ध केल्यात. एवढं एका वाक्यातच म्हणावं असं वाटतं, कारण नीलमताईंनी इतकं सुंदर रीतीने तुमच्या दोघींच्या लेखनाच्या बद्दल सांगितलंय. पण मला आता जाता जाता शेवटी हे विचारायचंय की तुमची पुस्तकं नेमकी कुठे अवेलेबल आहेत, ऑनलाईन पण कुठे आहेत, कोणत्या प्रकाशनांकडे आहेत, तर त्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. सिसिलिया, तुझ्या पुस्तकांबद्दल आम्हाला सांगशील? म्हणजे आता जे आपण वाचलं ना, त्या संदर्भात सांगायचं तर हे शब्दालयाने प्रकाशन केलेलं आहे, प्रकाशित केले 2015 सालचं आहे. आणि हे 2003 सालचं आहे. ते पुस्तक आता उपलब्ध नाहीये, म्हणजे माझ्याकडेच काही प्रती आहेत त्याच्या. आणि इतर अन्य पुस्तकं जी आहेत ती आता बऱ्याच वर्षापूर्वीची आहेत, त्यामुळे आता उपलब्ध असतील की नाही काही कल्पना नाही मला. आत्ताची नवीन जी आलेली आहेत ती बरीचशी प्रकाशकांच्याकडे आपल्याला मिळू शकते.
प्रकाशनांची नावं सांग, म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर किंवा जाऊन लोक वाचू शकतील हो, अशा मी दृष्टीने. कोणती कोणती प्रकाशनं आहेत तेवढं फक्त आम्हाला जर आता सांगितलंस की काही प्रकाशनांची नावं फक्त. ग्रंथालीकडे काही मिळतील, डिंपल प्रकाशनाकडे काही मिळतील, शब्दालयकडे तर असण्याची शक्यता आहे. मनोविकासने काही ग्रंथ छापलेले आहेत. दिलीप राजने बालसाहित्य केलेलं आहे. वेगवेगळी प्रकाशनं आहेत, अशी बरीचशी प्रकाशनं आहेत. म्हणजे बरोबर. आणि आता त्या उत्तर बोल तू, तुझं कंप्लीट झालं की मग मी त्या प्रकाशनाच्या वेबसाईट्सवर वगैरे ही पुस्तकं अवेलेबल होऊ शकतात. परंतु आता त्याला बरीच म्हणजे 25-30 वर्षापूर्वीची काही असतील तर ती मिळतील की नाही मला त्याची शंका वाटते. आता नवीन जी आहेत किंवा त्याच्यातली काही माझ्याकडे काही आहेत उपलब्ध. अन्यथा आता 2010 नंतरची जी आहेत ती कदाचित आपल्याला मिळू शकतील इकडे. आताची काही प्रकाशनं सांगितली. मला छोटस असं सुचवायचं आहे. मध्यंतरी माधवी वैद्य आल्या होत्या कार्यक्रमात, तिथे मी त्यांना म्हटलं होतं की 45 पुस्तकांची संख्या भरपूर आहे. तर समग्र सिसिलिया कार्व्हालो असं आपल्या एखाद्या प्रकाशक आपल्या म्हणण्याचा सन्मान ठेवतात, त्यांच्याशी बोलून किंवा मीनाक्षीची पण मदत होईल त्याच्यात. मी पण लक्ष ठेवते या विषयामध्ये. सगळी ती पुस्तके एकत्र 2-3 खंडामध्ये उपलब्ध झाली तर वाचकांना खूप ते सोयीच होईल. त्यामुळे मी तशी तुला शुभेच्छा देते आणि कार्यक्रम ऐकण्यावर. मोठी गोष्ट आहे की खंडामध्ये वगैरे यावं. महाराष्ट्र शासनाने सुद्धा माझी 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. दुसरं आमच्याकडे माझे म्हणजे OSD आहेत योगेश जाधव म्हणून. तर माझं असंच झालं होतं की पुस्तकं सापडत नाहीत किंवा आहेत ती 2च कॉपी स्त्री आधार केंद्रात आहेत. तर पुण्यामध्ये तर आहे, मुंबईत पण असेल. तसं एक मशीन आलेलं आहे की त्या मशीनवरती आपण आत्ताचं आहे पुस्तक जसं ते कम्प्युटरवरती फीड न करता सुद्धा 25 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज त्या मनाने पैसे लागत नाहीयेत, पण आपल्याला ते उपलब्ध करून घेता येतात त्याच्या ज्या आहेत त्या कॉपीज. तर उत्तर मुंबईत कुठे असेल तर सोय सांग तू तिला, तर मग मला तू मेसेज कर. आणखीन त्यांना विचारून थोडंफार निदान आपल्यासाठी 10 कॉपीज तरी आपल्याकडे उपलब्ध असणं. अगदीच एकही पुस्तक सापडत नाही असं नसेल तर मग आपण असेल तर मग 10 कॉपीज, 15 कॉपीज काढून तुला ठेवता येतील, तुला कोणाशी तरी बोलून. म्हणजे मग सगळी स्टेट आपल्याकडे स्वतःकडे तरी असला पाहिजे ना त्याचं जे आहे ते. आणि त्याचा आम्हाला बराच झाला. म्हणजे आमच्याकडे असलेली आम्ही तुम्हाला देऊ शकतो काही जी तुम्हाला उपलब्ध होऊ शकणार. पण माझा तो प्रेस नाहीये, पण मी ज्यांना उपलब्ध पाहिजे असेल तर त्यांना आपण हे सांगू शकतो की तुम्ही एखादा प्रकाशकही करू शकतो या गोष्टी. तुमचे राईट्स तुमच्याकडे असतील तर त्याच्यामुळे पूर्ण दुसरी आवृत्ती शक्य नसेल काढणं 1000 कॉपीची या 500ची समजा. जेवढ्या आपल्याकडे ऑर्डर्स आल्या आहेत तेवढ्याही 50 किंवा 100 कॉपीज सुद्धा काढून घेता येऊ शकतात. ही माहिती काही प्रकाशक जात नाही याच्यामध्ये, पण काही करू शकतात. ज्यांचा आपल्याला त्या साहित्याची ऋणानुबंध असतो तर ते करू शकतात. या 2 गोष्टी मला सुचवायच्या. नाही, खूपच चांगलं आहे. आणि अशी यंत्रणा असेल तर त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे सगळ्या लेखकांनी. मीनाक्षी, तुझी पुस्तकं कुठे कुठे अवेलेबल होती? मला सांगायला आनंद वाटेल, आपला गेलाच जो भाग झाला साहित्य रंगाचा त्याच्यात हेमंत दिवटे आले होते. तर हेमंत दिवटेंचं पेपरवॉल प्रकाशन आहे. त्यांनी हे दोन्ही कविता संग्रह माझे प्रकाशित केले. आणि पॉप्युलर प्रकाशनाकडून माझं समीक्षेचं पुस्तक आलेलं आहे. आणि अनघा प्रकाशन आहे, त्यांच्याकडनं बोलीचं पुस्तक आलेलं आहे. आणि बाकीची इतर जी अनुवादाची आहेत ती वेगवेगळ्या हिंदी भाषिक प्रकाशकांकडून आलेली आहेत. तर माझे कविता संग्रह पेपरवॉल प्रकाशनाकडे उपलब्ध आहेत, त्यांच्या संकेतस्थळावर आहेत. आणि उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता हा जो समीक्षा ग्रंथ आहे तो आपल्या पॉप्युलरच्या याच्यावर संकेतस्थळ विक्रीला आहे तो. वा, म्हणजे या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईनमुळे खरंच खूप सोपं झालंय की आपल्याला ती पुस्तकं ऑनलाईन मिळू शकतात आणि ती आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. मला असं वाटतंय तुमच्या दोघींच्या साहित्यातनं, कवितांमधनं जी जाणीव, भाषा विषयक जाणीव असेल, स्त्री विषयक जाणीव असेल, ती आमच्यापर्यंत तर पोहोचलीच. आणि मुळापासून जाऊन लोकांनी तुमची पुस्तकं वाचावीत असं नक्कीच मी या निमित्ताने सांगेन. त्यामुळे आज तुम्ही दोघीही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 नवीन लेखकांसह. आज इथेच थांबूया. खूप धन्यवाद. मनापासून